Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष श्री चित्राताई वाघ, नवी मुंबई शहराचे प्रथम महापौर आणि माजी खासदार श्री संजीवजी नाईक साहेब, इथे उपस्थित IT सेलचे प्रदेश संयोजक श्री निकम साहेब, माझ्या उजव्या बाजूला राम करपुरिया हे OBC प्रदेश प्रभारी म्हणून आमच्या नवीनमध्ये काम पाहतात. उपस्थित युवक अध्यक्ष श्री दत्ताजी गंगारे, उपस्थित महिला मोर्चा अध्यक्ष श्री दुर्गाताई ढोक, या शहराचे महामंत्री श्रीयुत घाटे साहेब आणि कृष्णा पाटील साहेब, उपस्थित सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे OBC आरक्षण रद्द करण्यात झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000 ठिकाणी आम्ही चक्काजाम करतोय. त्याच अनुषंगाने ह्या चक्काजाम होणाऱ्या उद्याच्या प्रोग्रामसाठी आमच्या नवी मुंबईसाठी चित्राताई वाघ या इथे उपस्थित राहणार आहेत आणि म्हणूनच मी चित्राताई वाघ ह्या आज आपल्याला संबोधित करतील की कशा प्रकारे उद्याचे जे आमचे प्रोग्राम होणार आहेत त्या प्रोग्रामची दिशा काय असेल आणि त्याविषयी ते सांगण्यासाठी आपल्यापर्यंत इथे आल्यात. मी प्रथमतः संजीवजी नाईक साहेब त्यांचंच डायरेक्टर चित्राताई वाघ यांना विनंती करेन की आपण या आमच्या सगळ्या पत्रकार बंधू आणि भगिनींना संबोधित करावे. तत्पूर्वी इथे OBC सेलचे अनेक संघटनाचे इथे मुख्य आलेले आहेत, त्यांच्याबरोबर देखील चर्चा चित्राताई वाघ थोड्या वेळाने पत्रकार परिषद झाल्यानंतर करतील. तर जे संघटनेचे इथे प्रमुख आले त्यांना विनंती आहे की पत्रकार परिषद झाल्यानंतर आपल्याशी ते संबोधित करतील आपल्याला. तर चित्राताई वाघ, तुम्हाला मी विनंती करतो की आपण पत्रकारांना संबोधित करा. नमस्कार सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की OBCचं राजकीय आरक्षण जे आहे ते सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झालंय आणि त्यासाठीच उद्या म्हणजे 26 तारखेला छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिवशी या लढाईची सुरुवात भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहे. उद्या जवळपास 1000 ठिकाणी चक्काजाम आंदोलन हे भारतीय जनता पार्टीकडनं करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता शिवाजी चौक वाशी या ठिकाणी नवी मुंबई शहर जिल्ह्याकडून सुद्धा त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार आहे. ही माहिती आपल्याला देण्यासाठीच आज या प्रेसमध्ये मी इथं आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या आधीचं मराठ्यांचं आरक्षण आणि आता OBCचं आरक्षण या दोघांची माती करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते या सरकारने केले. आज मला आश्चर्य वाटतंय की जे सत्तेमध्ये बसलेले आहेत तेच रस्त्यावरती आंदोलनं करतायत, तेच रस्त्यावरती येऊन मोर्चे काढतायत. मोर्चे आणि आंदोलनं सत्ताधाऱ्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की कोणाच्या विरोधात तुम्ही काढताय? तुमच्या नाकर्तेपणामुळे आज OBCचं राजकीय आरक्षण केलेलं आहे. तुम्हाला कोर्टाने जवळपास 15 महिन्यांची मुदत दिलेली असताना त्याच्यावर तुम्ही कार्यवाही का केली नाही? हा एक साधासा प्रश्न आहे. या OBC मंत्री जो रोज उठून नवीन एक स्टेटमेंट करतो की 22-23 दिवसांपूर्वी कोर्टाने सांगितलेला मागासवर्ग आयोग गठीत करणं आणि इम्पेरिकल डाटा बनवणं हे साधे निर्देश स्पष्टपणे राज्य सरकारला दिलेले असताना सुद्धा 22-23 दिवसांपूर्वी OBC मंत्र्याने ही स्टेटमेंट केली की आम्ही आता OBC मागासवर्ग आयोग गठीत करतो आणि इम्पेरिकल डाटा बनवायला घेतो. अजूनपर्यंत काही केलेलं नाही. 6 दिवसांपूर्वीची त्यांची स्टेटमेंट की जोपर्यंत OBCचं राजकीय आरक्षण हे पुनर्रचित होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका घेणार नाही. आणि 2 दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने
जवळपास 85 जिल्हा परिषदा आणि 144 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या. म्हणजे याच पद्धतीने निवडणूक आयोग हे सरकारच्या सहमतीने काम करत असतं. याचा अर्थ सरकारला हे माहिती होतं की या निवडणुका जाहीर होणार आहे. 21 मार्च 2021 नाही, तारीख तुम्हाला मी सांगते, त्या तारखेला निवडणूक आयोगाने सुद्धा राज्य सरकारला पत्र दिलं होतं. 4 मार्च 2021ला निकाल लागल्यानंतर आणि 5 मार्च 2021ला इलेक्शन कमिशनने राज्य सरकारला पत्र दिलं होतं की तुम्ही कोर्टाने तुम्हाला जे निर्देश दिले त्याच्या पद्धतीने मागासवर्ग आयोग गठीत करत तात्काळ इम्पेरिकल डाटा बनवा, आणि ते सुद्धा त्यांनी केलेलं नाही. म्हणून असल्या फसव्या आणि कामचुकार मंत्र्याला त्या पदावरती राहण्याचा अधिकार नाही, आणि म्हणूनच ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा ही मागणी 2 दिवसापासून आम्ही लावून धरलेली आहे. तुम्ही बघताय की कशा पद्धतीने राज्यातल्या ओबीसींच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून होतंय. तुम्ही बघितलं काही झालं आत्तापर्यंत, मग ते वॅक्सिनेशनचं काम असू दे, मग ते आणखीन कुठलंही काम असू दे, जे काही काम झालं की यांचं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं. पण या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा आणि केंद्र सरकारचा काडीचाही संबंध नाही, हे मला तुम्हाला इथं निक्षून सांगायचंय. हे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलंय की तुम्ही आमचा वेळ का वाया घालवताय. तुम्हाला जे के कृष्णमूर्तींच्या बेंचने सांगितलेले जे निर्देश दिलेले आहेत त्याच्या पद्धतीने तुम्ही तात्काळ मागासवर्ग आयोग गठीत करा, इम्पेरिकल डाटा बनवा, आणि त्या डाटाच्या आधारे ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे ते तुम्ही अबाधित ठेवू शकता. आणि तरीसुद्धा केंद्राच्या नावाने बोटं मोडायचं जे काम चाललंय ते हे यांचं अपयश आहे. मराठ्यांच्या सोबत सुद्धा त्यांनी हेच केलं आणि आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ते हेच करत आहेत. मला आणखीन एक गोष्ट इथं स्पष्ट करायची आहे की कुठेतरी सरकार ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कलगीतुरा लावून द्यायचं काम करते. आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात अजिबात नाही आहोत. मराठ्यांना त्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यांचं शैक्षणिक आरक्षण असेल, त्यांच्या ज्या इतर बाबी आहेत त्या गरजेच्या आहेत आणि त्याच्या विरोधात आम्ही नाही आहोत. परंतु त्याचबरोबरीने ओबीसींचं जे राजकीय आरक्षण आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जवळपास हे राजकीय आरक्षण गेल्याने 58 ते 59 हजार जागांवरती याचा परिणाम होणार आहे आणि मुख्य प्रवाहातून ओबीसी घटक कुठेतरी बाहेर फेकला जाणार आहे. अशा पद्धतीचा कुटील डाव हा या सरकारचा आहे आणि तो भारतीय जनता पार्टी कदापि पूर्ण होऊ देणार नाही. या संदर्भामध्ये आजची ही प्रेस होती. उद्याच्या तुम्हाला मी मोर्चाचं जे आमचं आयोजन आहे त्याची सुद्धा माहिती दिली आणि फक्त इथंच नाही तर महाराष्ट्रामध्ये 1000 ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन होणार आहे. ज्या वेळेला ओबीसी आरक्षण जे आहे रद्द होण्याचा अध्यादेश निघाला त्याच वेळेमध्ये 5 जुलै 2020ला 5 जुलै म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवला. वारंवार तिथं मागण्या केल्या की या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. एक बैठक त्या ठिकाणी लावण्यात आली. त्या बैठकीला कोण होतं? बैठकीला होते अधिविवक्ता महाराष्ट्राचे, त्याचबरोबरीने विधी आणि न्याय विभागाचे मुख्य सचिव होते, महिला आणि बाल विकासचे मुख्य सचिव होते. म्हणजे या आरक्षणाशी निगडीत असणारी माणसं त्या बैठकीला होती. स्वतः मुख्यमंत्री होते, स्वतः देवेंद्रजी फडणवीस होते आणि इतर मान्यवर तिकडे होते. त्यावेळेला या तिघांनी सुद्धा तेच सांगितलं की जे फडणवीस साहेब सांगतात तेच योग्य आहे. सरकारने ताबडतोब मागासवर्ग आयोग गठीत करत त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटा बनवावा आणि त्या डाटाच्या आधारे ओबीसींचं आरक्षण आहे ते अबाधित ठेवण्यात यावं. परंतु सरकारने त्या ठिकाणी सुद्धा लक्ष दिलं नाही. त्या अधिवेशनानंतर विरोधी पक्षनेत्यांनी वारंवार पत्रव्यवहारही सन्माननीय मुख्यमंत्र्यांसोबत केला. त्याच्यावरती काहीही त्या आरक्षणावरती किंवा त्याच्या कामकाजावर कुठल्याही पद्धतीचा कुठलाही फरक पडला नाही किंवा त्याचं कोणी उत्तर दिलं नाही. एवढंच नाही, एक धक्कादायक माहिती आमच्या हातात लागली आहे आणि ती म्हणजे मागासवर्ग आयोग गठीत करण्याची फाईल ज्याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही लागते, ही फाईल जवळपास 14 महिने CM ऑफिसला पडून होती. ही सुद्धा धक्कादायक माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळाली आहे. या सगळ्या गोष्टींचा जर गोषवारा आपण जर बघितला तर निश्चितपणे आपण या निष्कर्षाला पोहोचतो की या सरकारला ओबीसींचं राजकीय आरक्षण नकोच आहे. या आरक्षणाला यांचं संरक्षण नाही, परंतु राज्यातला ओबीसी समाज हा गप्प बसणार नाही आणि तो रस्त्यावरती आंदोलनासाठी उतरणार आहे. परवा मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते, त्याच्यानंतर मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते. विविध ओबीसी समाजांच्या धुरीणांशी त्या ठिकाणी चर्चा केली आणि सगळेजण हे उद्याच्या मोर्चामध्ये राज्यभरामध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र ओबीसी समन्वयक समिती
यांनी काल सगळ्या ठिकाणी कलेक्टरना पत्र दिलं, त्या पद्धतीच्या मागण्या केल्या आणि त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा आहे हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। या विषयाशी संबंधित जर काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारा। मॅडम, राज्य सरकारला आरक्षण का नको आहे? त्याचा काय फायदा होणार आहे का? राज्य सरकारला काही करायचंच नाहीये। आजपर्यंत जनहिताचा एक तरी निर्णय त्यांनी घेतलाय का? एक तरी जनहिताचा निर्णय घेतला असेल तर सांगा। लाईट बिलापासून, शेतकऱ्याच्या कर्जमाफीपासून, निसर्ग वादळांमध्ये लोकांना देणाऱ्या मदतीपासनं तर अगदी पीक विम्याचे त्यांचे हक्काचे पैसे सुद्धा त्यांना मिळालेले नाही आहेत। मराठा आरक्षणाची त्यांनी माती केली आणि ओबीसी आरक्षणाची सुद्धा त्याच पद्धतीने माती करायच्या मार्गावर आहे। त्यामुळे एकही जनहिताचा निर्णय या सरकारला घेता आलेला नाही। पूर्णपणे अपयशी हे सरकार आहे आणि त्याच्यामुळेच लोक जे आहेत ते रस्त्यावरती उतरून त्यांचा आक्रोश जो आहे तो जाहीर करतात। काही ओबीसी संदर्भातला एम्पिरिकल डेटा केंद्राकडून आणावा, 4 दिवसांमध्ये ओबीसीला आरक्षण आम्ही देतो असं छगन भुजबळ यांनी सांगितलंय आणि आपण सांगितलं केंद्रासोबत काही संबंध नाहीये या ओबीसी रिझर्वेशन। मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय। भुजबळ साहेबांसोबत काम केलेली मी कार्यकर्ता आहे। राज्यामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये गेलंय ओबीसीचं आरक्षण, ते पण यांच्या नाकर्त्यापणामुळे। मागासवर्ग आयोग गठीत करायचं काम हे राज्य सरकारचं आहे। इम्पेरिकल डाटा गोळा करायचं काम हे राज्य सरकारचं आहे। ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारने त्या ठिकाणी एक मागासवर्ग, कारण कुठल्याही जातीचं जर आरक्षण तुम्हाला ठेवायचं असेल, टिकवायचं असेल, द्यायचं असेल तर त्यासाठी मागासवर्ग आयोग गठीत करावा लागतो। मराठा आरक्षणाच्या वेळेलाही त्यांनी तेच केलं। 5 वेगळ्या वेगळ्या संस्थांकडे इम्पेरिकल डाटा बनवण्याचं काम दिलं। कोर्टामध्ये यांचं आरक्षण जरी रद्द केलं असेल तरी सुद्धा इम्पेरिकल डाटाला त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं नाहीये। त्यामुळे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की साहेब असं का बोलतायत। इम्पेरिकल डाटा बनवणं, मागासवर्ग आयोग गठीत करणं हे पूर्णपणे राज्य सरकारचं काम आहे आणि ते त्यांनी केलेलं नाहीये। म्हणून आता तरी ओबीसीची फसवणूक थांबा आणि हे केंद्राकडे जे बोट दाखवायचं काम आहे ते बंद केलं पाहिजे। कारण देशामध्ये इतर राज्यांमध्ये हे सगळं आरक्षण ते अबाधित आहे। गेलं कुठे तर ते फक्त महाराष्ट्रात गेले आणि कोणामुळे गेले तर या महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्यपणामुळे गेले। त्यामुळे केंद्राचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि काय आहे नक्की याच्याबद्दल काल फडणवीसांनी सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित याच्याबद्दल स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं आहे। तरी सुद्धा वारंवार महाराष्ट्राच्या ओबीसी जनतेच्या डोळ्यामध्ये काहीतरी धूळ फेकायचं काम, त्यांची दिशाभूल करायचं काम हे महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांकडनं होतंय। हे खरोखर राज्याचं दुर्दैव आहे। त्यांनी कोरोना काळामध्ये ओबीसी जनगणना करू शकत नाही असं सांगितलेलं आहे। कोरोनाचं कारण समोर केलंय त्यांनी इम्पेरिकल डेटाच्या ओबीसीच्या कोरोनाच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी झाल्या राज्यामध्ये। कोरोनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये जमा करायला निघाले होते आणि मग एका ओबीसी समाजाचं जवळपास त्याचा 58 ते 59,000 जागांवरती ज्याचा सरळ इफेक्ट पडणार आहे ते काम करता आलं नाही। बाकीची ते सगळी कामं केली। बरं, तुम्हाला माहिती होतं 15 महिने तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले होते आणि कसल्या रस्त्यावरती मोर्चे करतात, कसले आंदोलनं करतात? अरे सगळ्या कॅबिनेट मधल्या मंत्र्यांनी एकत्र बसायला पाहिजे, त्या ठिकाणी मागासवर्ग आयोग गठीत केला पाहिजे, त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे, त्याचा इम्पेरिकल डाटा बनवायला पाहिजे। तुम्हाला मंत्रालयात कशाला बसवलंय? मोर्चे काढायला, आंदोलनं करायला? आणि जर तुम्हाला जमत नसेल तर व्हा बाजूला। मग ज्या पद्धतीने लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं काम करतायत, सत्ताधारीच जर आंदोलनं करायला लागले तर इम्पेरिकल डाटा आणि मागासवर्ग आयोग गठीत करायला काय उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री येणार आहे का राजस्थानचा मुख्यमंत्री येणार आहे? कोणाला येडं बनवायचं काम करतायत? त्याच्यामुळे त्यांनी शांतपणे तिकडे मंत्रालयात बसलं पाहिजे। मागासवर्ग आयोग कसा गठीत होतोय ते बघितलं पाहिजे, त्यांच्याकडनं इम्पेरिकल डाटा बनवून घेतला पाहिजे आणि 3 महिन्याच्या आत हे जे ओबीसीचं गेलेलं आरक्षण आहे, राजकीय आरक्षण, ते परत मिळवून देण्याची सरकारची जबाबदारी आणि ती त्यांनी केलीच पाहिजे। आपको ऐसा नहीं लगता कि 3 सरकार होने, 3 पार्टी मिलने की वजह से कोई काम जो है वो हो नहीं पा रहा? आपको नहीं लगता ऐसे? आपको नहीं लगता? मुझे ही लग रहा है। आप बताइए, आपको नहीं लग रहा है? हमें तो लगता है। बस बिल्कुल, हम तो हमारे आज बताइए ना, आपके लिए कौन आता है रास्ते पे? लाइट का बिल जब बढ़ता है, आज इतना बढ़ता हुआ बिल हम देख रहे हैं, कौन आता है? कोई नहीं आता। महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहे, बच्चियों के ऊपर अत्याचार हो रहे, और कौन देख रहा है उसके लिए? सरकार जो है वो मुंह पे ताला लगा के बैठी है। ये तीनों मिलके एक काम जरूर करते हैं, ये तीनों मिलके एक दूसरे को संभालने का काम करते हैं। आज आप देखिए 3 पार्टी वाली सरकार है, एक पार्टी आंदोलन कर रही है, दूसरी पार्टी स्टेटमेंट दे रही है और तीसरी पार्टी कुछ कर ही नहीं रही है। तो इनको इन लोगों से, महाराष्ट्र की जनता से कुछ लेना देना है या नहीं?
जिस प्रकार से सरकार के लोग ही आंदोलन कर रहे हैं, सरकार के लोग ही मोर्चे निकाल रहे हैं, तो आप मंत्रालय में बैठे किस लिए हो? आपका काम है मंत्रालय में बैठना, कैबिनेट में जितने ओबीसी मिनिस्टर बैठे हैं उनको सबको लेके बैठना और उसका फॉलोअप कीजिए। बिठाइए वहां पे मागास वर्ग आयोग बिठाइए, वहां पे इंपेरिकल डाटा जो है वो बनाइए, और आप ही रास्ते पे आ रहे हैं। ऐसे कैसे चलेगा? ये तो लोगों को उल्लू बनाने का काम है। और जनता बहुत होशियार है। पूरे महाराष्ट्र में 1000 जगहों पे ओबीसी का मोर्चा निकलेगा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश की तरफ से, और जितने भी ओबीसी के अलग अलग कास्ट के जो नेता है उनसे हमारी बातचीत हो रही है। मैं ही नहीं, हमारे सारे नेता जो है वो पूरे महाराष्ट्र में जा रहे हैं और उनसे बात कर रहे हैं। कल ही मैं 2 दिन में मैं सिंधुदुर्ग और रत्नागिरी जिले में गई थी, और वहाँ पे भी मैंने अलग अलग ओबीसी कास्ट के जो हमारे नेता हैं उनसे मैंने बातचीत की, और सभी का समर्थन है इस मोर्चे के लिए। क्योंकि अगर ये राजकीय आरक्षण जाता है तो सीधा 58 to 59,000 जगहों पे इसका सीधा इफेक्ट जाएगा। एक बात मैं बहुत ही अच्छी तरह से क्लियर करना चाहती हूँ कि हम लोग मराठा आरक्षण के बिल्कुल भी विरोध में नहीं है। मराठाओं को उनका आरक्षण मिलना चाहिए, और आज तक जब से सरकार बनी है आज तक किसी मुख्यमंत्री ने उनको आरक्षण देने का काम नहीं किया। मराठा आरक्षण का पहली बार काम अगर किसी ने किया होगा तो उनका नाम देवेंद्र जी फडणवीस है। लेकिन ये सरकार वो आरक्षण भी जो है वो टिका नहीं सकी, और वो भी जो आरक्षण है वो भी निकल गया, और अभी ओबीसी के राजकीय आरक्षण की बारी आई है। तो हम चुप नहीं बैठेंगे, और हमारी जो ये लड़ाई है, कल छत्रपति शाहू महाराज जी की जयंती है और उसी दिन से हमारी इस लढाई का प्रारंभ होने वाला है। राजकीय आरक्षणाचा फटका सर्वच पक्षांना बसणार आहे, तर अशातून महाविकास आघाडीचा त्यात काय फायदा होणार आहे की त्यांनी ओबीसी आरक्षणाला अहो ते बोलतच नाहीयेत, काही ते बोलतच नाहीयेत। आपण आरोप केला की हे सरकारने मुद्दाम केलेलं नाहीये। नाही काय फायदा असू शकतो का याच्यात? त्यांना विचारा, तुम्ही जाऊन विचारा, सगळ्या जागा ओपन करून तुम्ही काय फायदा मिळवणार आहात? 58 ते 59 हजार ओबीसींवरती जो राजकीय आरक्षणाचा जो आमच्यावरती जी तुम्ही गदा आणली आहे त्याचा तुम्हाला काय राजकीय फायदा, तुम्ही त्यांना जाऊन विचारा तुम्ही मुख्यमंत्र्यांना। 14 महिने मागासवर्ग आयोग गठीत करण्याची फाईल का पेंडिंग होती? का त्याच्यावरती सही झाली नाही? 15 महिने तुमच्याकडे होते, त्यावेळेला तुम्ही काय करत होता? झोपा काढत होता तुम्ही? का नाही तुम्ही त्या ठिकाणी मागासवर्ग आयोग गठीत केला? का नाही तुम्ही त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटा बनवला? आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यावर तिथून सुद्धा यांना परत पाठवलं आणि काय सांगितलं की हायकोर्टच्या के कृष्णमूर्ती बेंचने जे तुम्हाला सांगितलंय तेच तुम्हाला करायचंय। मग का नाही केलं इतके दिवस? ओबीसी मंत्री सांगतात की निवडणुका होऊ देणार नाही, आणि 2 दिवसापूर्वी 85 जिल्हा परिषदा आणि 144 नगरपालिकांच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या, काय करणार आहेत आता याच्यावरती? याचं उत्तर आहे सरकारकडे? म्हणजे उठसूट उठायचं आणि रोज उठून एकाने स्टेटमेंट द्यायची। बरं, इथे तर काय चाललंय तेच कळत नाही। एक सकाळी आदेश निघतो, दुपारी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं सांगतात नाही हा असा आदेश नाहीये, दुसऱ्या दिवशी आणखी भलत्याचा सलताच आदेश निघतो। हे तर राज्यामध्ये चाललंय। पण या सगळ्या असल्या कामामुळे राज्यातली जनता जी ती सफर होतीये। आज 58 ते 59 हजार ओबीसींच्या ज्या जागा आहेत त्याला सफर होणार आहे। महिलांना तुम्ही आरक्षण दिलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, आज आमची ओबीसी भगिनी ज्या ठिकाणी आरक्षण आहे त्या ठिकाणी कुठे जिल्हा परिषदेवर आहे, कुठे पंचायत समितीवर आहे, तर ग्रामपंचायतीपासून सुरुवात होणार आहे। कुठे त्यांना चान्स देणार आहात? आणि आमचा हक्क हिरावून घ्यायचा अधिकार तुम्हाला दिलं कोणी? आम्हाला मिळालेलं आरक्षण तुम्हाला टिकवता आलं नाही, मराठ्यांना दिलेलं आरक्षण तुम्हाला टिकवता आलं नाही। तुम्ही करताय काय तिकडे? फक्त एकमेकांना सांभाळून घेण्यामध्ये याच्या पलीकडे तुम्ही काय केले? 3 सरकारमध्ये बसले, तुम्हीच मोर्चे काढणार, तुम्हीच आंदोलन करणार, आणि कोण येणार इथं काम करायला? बाहेरच्या दुसऱ्या राज्यातले मुख्यमंत्री येणार की काय? त्याच्यामुळे हा चाललेला चावटपणा सगळा बंद करा आणि ताबडतोब 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी मागासवर्ग आयोग गठीत करा, इम्पेरिकल डाटा द्या आणि ओबीसींचं गेलेलं राजकीय आरक्षण पुन्हा आम्हाला मिळवून द्या, ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी उद्यापासूनची आमची लढाई आहे। आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेले आहेत ते सगळे अधिकार वापरून आम्ही उद्यापासून या लढाईची सुरुवात करणार आहोत। पुढे जे काही करावं लागेल ते सगळं आम्ही ओबीसी समाजासाठी करणार आहोत आणि आमचे सगळे नेते त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले तुम्हाला बघायला मिळतील। आम्ही वेळ पडली तर आम्ही कोर्टातही जाऊ, यांनी सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे, ताबडतोब या निवडणुका ज्या लागल्यात त्या त्यांनी थांबवायला पाहिजेत, त्या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजेत। अहो सरकार म्हणून तुम्ही काय करणार आहात की नाही? नाही, आम्ही तर करणारच आहोत। आज विरोधकांची जी भूमिका आहे ती सक्षमपणे निभावण्याचं काम भारतीय जनता पार्टी सोडून राज्यात कोणी करताना दिसत नाही।
इलेक्ट्रिकचे बिल वाढले, कोण आलं रस्त्यावरती? ज्यांची बिचाऱ्यांची महिन्याची कमाई 10,000 रुपये नाहीये त्यांना 15,000 रुपये बिल यांनी पाठवलं. खोटारडे हे सगळे नालायक लोक. आधी सांगितलं कमी करू, मग म्हणे सबसिडी देऊ, नंतर एक मंत्री येऊन सांगतो नाही दिलं तर लाईट कट करू. ही तर परिस्थिती आहे. आपण शहरामध्ये राहतोय, ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा, ट्रान्सफॉर्मर काढून दिलेत. ही आज परिस्थिती आहे. पीक विम्याचे हक्काचे पैसे त्यांना मिळाले नाहीत. इथे मोठमोठी आश्वासनं दिली निसर्ग वादळाच्या वेळेचे, अजून पण लोक वाट बघतायत, त्यांना पैसे मिळाले नाहीत. हे बसले तिथे, यांना विचारा, हे दौऱ्यांमध्ये होते सगळ्या. तौक्ते वादळाचं अजून ते काही झालेलं नाहीये. काय करतायत तुम्ही मला सांगा? मराठ्यांना मिळवलेलं आरक्षण हो तुम्हाला टिकवता आलं नाही, आणि आता तुम्ही ओबीसीच्या जीवावर उठलाय. हे आम्ही चालू देणार नाही. मैडम, आप ओबीसी आरक्षण की बात कर रहे हैं, आपकी एक लीडर है और विधायक भी है मंदाताई मात्र, वो भी ओबीसी समाज की है. आज आपके इस मंच पर ओबीसी समाज की कोई नहीं है. मुझे लोकल का पता नहीं है. एक सवाल मुझसे जुड़ा हुआ. हाँ, आपकी पार्टी में ओबीसी सेल का कोई भी पता ठिकाना नहीं चलता है, तो इस आंदोलन को आप कैसे? नहीं, आप ऐसे कैसे बोल सकते हैं? ये ओबीसी के यहाँ पे बैठे हैं, सारे ओबीसी, और हम लोग जो बैठे हैं मेरे सहित ओबीसी है. हम कभी आपका ओबीसी सेल सक्रिय नहीं नजर आया. नहीं, ऐसे आप कैसे कह सकते हैं? अभी वो बताएंगे. पूरे महाराष्ट्र में ओबीसी सेल काम कर रहा है. योगेश टिलेकर हमारे महाराष्ट्र के वहां पे अध्यक्ष है और बहुत अच्छी तरह से काम चल रहा है. और ये जो यहाँ पे जितने आपको मंच पे बैठे दिख रहे हैं, इसमें सारे के सारे ओबीसी है मेरे सहित, और इसलिए अपना अपना काम हर सेल कर रहा है. अभी आगे से आप जरा ओबीसी वाले इनको बुलाया करो और क्या क्या एक्टिविटी करती है जरा थोड़ा आप भी कवर कर लिया करो, है ना, तो आपको भी पता लगेगा. पीछे भी बैठे, ये जो आंदोलन है आपका, और पीछे भी बैठे हैं, जरा देख लीजिए प्लीज. ये सिर्फ वो ज्यादा ना भेटेंगे हम ना प्लीज. मैडम सॉरी, ये लोग जब एक्टिव नहीं रहेंगे फील्ड पे तो मीडिया को नजर नहीं आएंगे. सॉरी, ये नहीं बुलाते हैं, वो सही आपने कहा दिया, उनको सही टाइम पर आपने. ये जो आंदोलन है भाजपा का, क्या ये सरकार को अब सत्ता से हटाने के लिए है या वाकई ओबीसी को आरक्षण दिलाने के? आपको क्यों ऐसे लगता है भैया कि सत्ता में हटाने के लिए है? हम सब ओबीसी है और हम सब चाहते हैं कि हमारे समाज के 58 से 59,000 लोगों के ऊपर अन्याय होने वाला है. ये आप समझिए, ये बात सिर्फ नवी मुंबई की नहीं है, ये बात पूरे महाराष्ट्र की है. अगर ये आरक्षण चला गया तो हमारी कितनी सारी लेडीज जो कभी चूल्हे चौके से बाहर नहीं आई थी, आज 50% का आरक्षण आपने महिलाओं को दिया है. आज हमारी बहुत सारी महिलाएं वहां पे जेडपी में काम कर रही है, जिला परिषद में काम कर रही है, वहां पंचायत समिति में काम कर रही है. इन सभी को फिर से एक बार पूरे मुख्य प्रवाह से हटा के डालने का ये सरकार का जो डाव है, ये हम कभी जो है ये यशस्वी होने नहीं देंगे, सक्सेसफुल होने नहीं देंगे. और ये लड़ाई ओबीसी की लड़ाई है, और ओबीसी की लड़ाई के लिए भारतीय जनता पार्टी ये मैदान में है. नहीं, मेरा सवाल ये था कि क्या जिस तरह से मराठा आरक्षण को लेकर लीगली उद्धव सरकार फेल हो गई, उसी तरह से ओबीसी आरक्षण को लेकर फेलिटी दिख रही है. ऐसे में आपको नहीं लगता कि अब इस सरकार को सत्ता में रहने का अधिकार नहीं और भाजपा शायद इसीलिए प्रयास कर रही है? नहीं, सत्ता में रहने के लिए इस सरकार को वहां पे बैठने का, सत्ता में बैठने का अधिकार नहीं. ये सही कहा आपने, लेकिन इसके लिए हमें वहां पे जाके बैठना, इसलिए हम आंदोलन कर रहे हैं. ये आपकी अगली स्टेटमेंट गलत है. हम लोगों के लिए, मैं बोल रही हूँ, सुनिए आप, वहां बैठने के लिए कह रही है. सुनिए तो, क्या अब इस सरकार को सत्ता में रहने का अधिकार नहीं और इसलिए जनता को जगाने के लिए? बिल्कुल, ये अभी आपने सही कहा कि इस सरकार को सत्ता में बैठने का अधिकार नहीं है, और इसीलिए लोगों को जगाने के लिए, उनका हक और अधिकार देने के लिए हम जो है ओबीसी हमारे सारे बांधवों को इकट्ठा करके उनके साथ मैदान में है. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. सरकारच्या नागरिकपणावर आपण जोरदार आंदोलन करता, भाषण ठोकता सगळेजण, परंतु कधी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये चांगला वकील का नेमत नाही त्या बाजूने. जे साहेब, आतापर्यंत केंद्रावर ढकलत आहे, केंद्र राज्यावर ढकलत आहे, पण ही जबाबदारी का नाही कधी कोणी स्वीकारली? आतापर्यंत जे काही आंदोलनं केली त्यासाठी आम्ही कोर्टात गेलोय. तुमच्या माहितीसाठी सांगते, पहिली केस संजय राठोडची, ज्याच्यासाठी एवढा मोठा लढा आम्ही उभा केला, आजही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही. हायकोर्टमध्ये PI आम्ही दाखल केली नाही. ऐका, नाही व्यक्तिगत नाही, ऐका ना, सांगते ना. त्याच्यासाठी मराठा आरक्षण आम्हीच दिलं. मराठा आरक्षण याच्या आधी जितके मुख्यमंत्री होऊन गेले, कोणी त्याच्यासाठी प्रयत्न नाही केला. फडणवीसांनीच ते आरक्षण मिळवून दिलं, आणि तुम्ही बघितलं की तुमच्याच डोळ्यासमोर हे आरक्षण कसं गेलं. ओबीसीचं सुद्धा राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी जर कोर्टात जावं लागलं तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ही कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही. ही आमची पुढची मूव्ह आहे. आता आम्ही सरकारला सांगतोय की तुम्ही आता सुप्रीम कोर्टमध्ये मूव्ह करा
आणि या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी त्यांना विनंती करा हे आम्ही सांगितलंय. वेळ पडली तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ही सुद्धा कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाधिवक्ता कुंभकोणी यांनी सांगितलं होतं की फडणवीसांनी तुम्हाला सांगितलं होतं की व्यवस्थितपणे बाजू मांडू नका असं स्टेटमेंट आलं होतं. अहो हे शक्य नाही आणि याच्यावरती फडणवीसांनी स्वतः व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. हे जे सांगतायत एवढं जर असतं तर आरक्षण मिळवूनच दिलं नसतं. आरक्षण मिळवून दिलं कारण त्या समाजाला त्याची गरज आहे आणि ते त्यांना मिळावं याच्या बाजूनी इथे बसलेले सगळे, तुमच्या मागे बसलेले सगळे आणि महाराष्ट्रातले सगळे भारतीय जनता पार्टीची लोक आहेत की येस मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ती त्यांची गरज आहे. पण त्याच्या बरोबरीने ओबीसीचं राजकीय आरक्षण जे तुम्ही काढून घेतलंय ते सुद्धा तुमच्या नाकर्त्यापणामुळे, तर ते सुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे याच्यासाठी ही लढाई आहे. आणखीन काही कोविड काळामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली जात आहेत. उद्घाटन केलेली तुम्हाला चालतात. मी तेच सांगते तुम्हाला. ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में आणि याच्यासाठीच उद्या जवळपास 1000 ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी बांधवांचं रद्द झालेलं राजकीय आरक्षण हे पुन्हा मिळावं यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. चक्का जाम आंदोलन उद्या सकाळी 11 वाजता शिवाजी चौक बरोबर ना वाशी या ठिकाणी, नवी मुंबई या ठिकाणी इथे आंदोलन होणार आहे आणि त्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी तसंच ओबीसी समाजाचे वेगवेगळ्या समाजाचे जे नेते आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळात मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. याआधी मी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये होते, तिथल्याही समाज धुरीणांशी बोलले आणि त्या सगळ्यांचा या मोर्चाला पाठिंबा आहे आणि ते सहभागीही होणार आहेत. कालच महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीच्या वतीने सगळ्या कलेक्टर्सना त्या ठिकाणी निवेदनं देण्यात आली. त्या महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे आणि उद्या मोठ्या संख्येने आमचे ओबीसी बांधव त्यांचे हक्क पुन्हा मिळवण्यासाठी एकत्रितपणे सकाळी 11 वाजता येणार आहे शिवाजी चौक वाशी या ठिकाणी. सरकारला काय इशारा देण्याचा प्रयत्न असणार आहे? आमचं राजकीय आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलेलं आहे. ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची माती केली तशीच आता ते राजकीय ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची माती करायच्या मागे आहेत आणि हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. कारण जर हे राजकीय आरक्षण रद्द झालं तर त्याचा इफेक्ट जो आहे तो थेट 58 ते 59 जागेंवरती होणार आहे. यांनी केलेली चालढकलपणा किंवा वेळकाढूपणा 15 महिने हातामध्ये असताना सुद्धा मागासवर्ग आयोग गठीत न करणं, इम्पेरिकल डाटा न बनवणं याच्यामुळे आज ही नामुष्की ओबीसी समाजावरती आलेली आहे. 4 दिवसांपूर्वीच ओबीसी मंत्री यांनी एक वक्तव्य केलं होतं की जोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण पुनर्गठित होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. परंतु कालच 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने 5 जिल्ह्यांमध्ये 85 जिल्हा परिषदा आणि 144 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्यात. या सरकारने तात्काळ सुप्रीम कोर्टामध्ये विनंती करत या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निवेदन द्यायला हवं आहे. आणि 14 महिने मागासवर्ग आयोग गठीत करण्याची फाईल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये पडून होती अशी सुद्धा माहिती आम्हाला मिळाली आहे. याच्याबाबतचं सुद्धा स्पष्टता ही ओबीसीच्या मंत्र्यांनी देणं गरजेचं आहे. 22 दिवसांपूर्वी आम्ही ओबीसी आयोग गठीत करू, मागासवर्ग आयोग गठीत करू, इम्पेरिकल डाटा मिळवू म्हणून केलेली लोकांची दिशाभूल. 5 दिवसांपूर्वी जोपर्यंत हे आरक्षण पुनर्गठित होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही असं म्हणत लोकांची केलेली दिशाभूल असल्या फसव्या आणि कामचुकार ओबीसी मंत्री यांना त्या सत्या पदावरती बसण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळे तात्काळ त्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही सुद्धा भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. सरकारची राजकीय इच्छाशक्ती आणि मानसिकता दिसत नाहीये आपल्या प्रतिक्रियेतून समोर आलेला आहे. तुम्हाला वाटतं की उद्याच्या चक्काजाम आंदोलनामुळे सरकार हलेल? उद्या छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे. ही आमच्या लढाईची सुरुवात आहे आणि जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळत नाही, मराठा आरक्षणाच्या आम्ही अजिबात विरोधात नाही आहोत. त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळालाच पाहिजे. परंतु त्याचबरोबरीने ओबीसींचं जे राजकीय आरक्षण केलेलं आहे ते सुद्धा त्यांना मिळावं ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क आणि अधिकार मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी ही संघर्ष करत राहील. सत्ता पक्षामधीलच घटक विरोध करतायत, रस्त्यावर उतरतायत, विरोधकांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे का? विरोधकांना कोणी दाबू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यांनाच थोडीशी लाज वाटली पाहिजे की आपण तिथं मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि आपण मंत्रालयात बसून राज्याचा कारभार चालवायचा सोडून रस्त्यावरती येऊन आंदोलनं आणि मोर्चे कशासाठी काढताय?
त्याच्यापेक्षा कॅबिनेटमधल्या सगळ्या ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन कशा पद्धतीने तात्काळ मागासवर्ग आयोग गठीत होईल आणि जर मागासवर्ग आयोग गठीत झाला तर इम्पेरिकल डाटा बनवून तो कसा काय त्या इम्पेरिकल डाटाच्या अनुषंगाने आपल्याला ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे ते अबाधित ठेवता येईल याचा विचार करायला पाहिजे, ना की त्यांनी रस्त्यावरती येऊन आंदोलनं आणि मोर्चे काढले पाहिजे. जर तुम्ही सरकारच जर रस्त्यावर येऊन आंदोलन करेल तर मागासवर्ग आयोग गठीत करायला आणि इम्पेरिकल डाटा बनवायला राजस्थानहून मुख्यमंत्री येणार आहे का उत्तर प्रदेशवरून येणार आहे? आपल्या राज्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आणि सरकारच जर अशी नाटकं करत असेल तर लोकांनी जायचं कोणाकडे? त्यामुळे ही जी काही लोकांची दिशाभूल करायचं काम सरकारच्या माध्यमातून होतं हे त्यांनी तात्काळ थांबवायला पाहिजे. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.